Hello everyone and welcome to the video lecture of your first chapter of science part 2 heredity and evolution. In previous standard we have already learned about the hereditary characters and components of DNA molecules. So first we learn about heredity. आपली जनरेशन आणि पालकांची जनरेशन यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटीज आहेत, लाईक स्किन कलर, हेअर कलर, आय कलर, नोज शेप. दिस इज बिकॉज ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता. नेक्स्ट वी लर्न इव्हॉल्युएशन. नेक्स्ट वी लर्न इव्हॉल्युएशन. इव्हॉल्युएशन मीन्स चेंजेस. वी आर ह्युमन. मंकी टू ह्युमन जर्नी, that means evolution. In this chapter we learn following topics: heredity and hereditary changes, transcription, translation and translocation, evolution, evidences of evolution, Darwin's theory of natural selection, Lamarckism, speciation and human evolution. So let's start the content of this chapter. First, heredity. You know that heredity is the transfer of biological characters from one generation to another via genes. John Gregor Mendel is pioneer of modern genetics around the period of 1886. It took a long time for him to understand the conclusion of his research about heredity. 1886 मध्ये बराच कालावधी रिसर्च केल्यानंतर ग्रेगर जोहान मेंडेल यांनी कन्क्लुजन शोधून काढले. इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल theory of Hugh DeVries. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the paired chromosomes in the cells of grasshopper. Until then, it was not known to anyone. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. In 1902, वॉल्टर सटन यांनी ग्रासहोपरच्या सेल्समध्ये क्रोमोझोमच्या पेअर्स असतात व जीनचे ट्रान्सफॉर्मेशन क्रोमोझोम थ्रो होते हे प्रूव्ह केले. थ्रो विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट ओस्टवाल्ड एव्हरी, मायक्लीन मॅकेथरी अँड कोलिन मॅकलिओड proved that except viruses, all living organisms have DNA as genetic material. Ostwald Avery, मॅकलिन, मॅकॉकर्थी, कॉलिंग, मॅक्लॉइड या तिघांनी मिळून असे प्रूव्ह केले की सम व्हायरसेस वगळता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA ॲज जेनेटिक मटेरियल असतं. DNA मीन्स डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. इन 1961, the French genetics prognosis Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. It helped to uncover the genetic codes hidden. Thereby, the technique of recombination DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. In 1961, in France, Francois Jacob and Jacques मोनाल्ड यांनी बॅक्टेरियाच्या सेलमध्ये DNAद्वारे होणाऱ्या प्रोटीन सिंथेसिस प्रोसेसची प्रतिकृती तयार केली. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड. आता जे काही हेरिडिटरी डिसीजेस असतात म्हणजेच जर आईवडिलांना असतील तर आईवडिलांच्या थ्रू त्यांच्या ऑफस्प्रिंग्समध्ये म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये पण जाण्याची पॉसिबिलिटी असते. मग हे जे काही डिसीजेस असतात मग त्या डिसीजेसचे निदान करून त्याच्यावरती ट्रीटमेंट घेण्यासाठी युजफुल ठरलं जातं. त्याच्यानंतर जे काही ॲनिमल्स असतात किंवा वनस्पती असतात म्हणजे ॲनिमल्स प्लांट्स त्यांचे
हायब्रिड तयार करण्यासाठी पण हे युजफुल ठरतं. त्याच्या प्रक्रिया असतात तेथे या मायक्रोब्सचा जिथे जिथे यूज होतो अशा ठिकाणी पण हेरिडिटीचा उपयोग केला जातो.